नाही, सध्या हा जो काही अपघात आता झाला अहमदपूरच्या हायवेवर, सगळे पेशंट इथं सिव्हिलला ॲडमिट झालेले आहेत. प्राथमिक माहितीमध्ये 38 पेशंट इथं ॲडमिट झालेले आहेत आणि त्याच्यापैकी कुणाची जीवितहानी झाली नाही ते सुदैव आहे. आणि सगळी मेडिकल टीम सिव्हिल हॉस्पिटलची असेल किंवा प्रशासनाची लोक इथं आता आलेली आहे, त्यांनी नोंद घेतलेली आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. काही किरकोळ ज्यांना जखमी होत्या त्यांना काही लोकांना डिस्चार्ज इथं दिलेलं आहे. ऑब्झर्वेशन खाली डॉक्टरांनी त्यांना बघितलेलं आहे आणि बाकींचे उपचार सध्या चालू आहेत. काही क्रिटिकल किंवा सिरियस पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या चालू आहे. जास्त माहिती आपले वैद्यकीय विभागाचे डॉक्टर आपल्याला देऊ शकतील. आमची शासनाने प्रशासनाकडे हीच विनंती आहे की ह्यांचा सगळ्या उपचाराचा खर्च शासनाने द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये यांना जे काही मदत लागेल शासनाने आणि त्यांच्या मेडिकल टीमनं, याच्यानंतरही फॉलोअप ट्रीटमेंटचा काही विषय असेल तर सगळ्या त्या रुग्णांना शासनाची मदत वेळोवेळी आपापल्या भागात पोहोचावी अशी आम्ही विनंती प्रशासनालाही केलेली आहे आणि सिव्हिल डॉक्टरांनी या सगळ्या टीमलाही केली. अतिशय तत्परतेनं त्यांनी इथं काम केलं आहे, त्यामुळं कोणाची जीवितहानी झाली नाही. सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट सध्या सुरू आहे. पण आमची हीच आता ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे की सगळे सुखरूप लवकर बरे व्हावेत आणि आपापल्या घरी परत जा. काही पेशंटचे आता पूर्ण हात तुटलेत, काय त्यांचे पाय तुटलेत, अशांना काय मदत? नाही, शासनाने जी काही मदत करणं त्यांना अपेक्षित आहे. आता मेडिकल ट्रीटमेंटनंतर जो काही त्याचा अहवाल येईल आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी जे डॉक्टर सांगतील त्यांना जे काही आर्थिक मदत लागेल तर ती शासनाने पूर्णतः मदत त्यांना त्याच्या उपचारासाठी करावी अशीच आमची मागणी राहील. महामार्गावर असे काही स्पॉट आहेत ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत, मृत्यूमुखी लोक पडत आहेत आणि हा सगळा विषय CCTVवर देखील आपण पाहताय की ज्या पद्धतीची ती क्रॉसिंग आहे ते ॲक्सिडेंट प्रोन झोन झाल्यासारखं असं आढळतं आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासनानं हायवे अथॉरिटीजनं विशेष लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये याच्यात काही रोड अथॉरिटीजनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. अनेक रोड ॲक्सिडेंट्सचे प्रकरण आपल्यासमोर येत आहेत आणि काही स्पॉट्स आहेत की जिथे रिपीट त्याच पद्धतीचे ॲक्सिडेंट्स होताना आपण पाहतोय. त्यामुळे विशेष बाब म्हणून सेफ्टी मेजर्स अजून कसे अधिक वाढवता येतील आणि त्या गाईडलाईन्स हायवे अथॉरिटीने आपापल्या विभागाच्या माध्यमातून लोकांच्या सुरक्षेसाठी जास्त चांगले प्रयत्न करणं अपेक्षित आहे, अशी काळाची गरज आम्हा सर्वांना वाटते.